नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता बातमी आहे राज्यातल्या राजकारणातली एक महत्त्वाची. गेल्या अनेक दिवसांपासून जालन्याचा तिढा काही सुटत नव्हता आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या बंडाची तलवार म्यान केली अशी माहिती कळते. काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत खोतकरांची समजूत काढण्यात यश आल्याची माहिती कळते. पण आज 11 वाजता औरंगाबादमधल्या बैठकीत यावर अंतिम पडदा पडेल अशी माहिती कळते. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि स्वतः अर्जुन खोतकर या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतरच दिलजमाईची अधिकृत घोषणा केली जाईल असं कळतंय. मातोश्रीवरच्या बैठकीत उद्धव ठाकरे खोतकरांसोबतच पंकजा मुंडे देखील हजर होत्या. समाधान तर सीट भेटल्याशिवाय समाधान कसं होईल. मी निश्चितपणे जागेवर आग्रही आहे. मी माननीय उद्धव साहेबांसमोर वारंवार ही जागा शिवसेनेची कशी निवडून येते हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी उद्याचा मुख्यमंत्री महोदयासोबत त्याचं बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उद्धव साहेब उद्या निर्णय घोषित करतील. माननीय उद्धव साहेब जो निर्णय घेतील माझ्या बाबतीतचा तो निर्णय मला मान्य आहे. आपल्याच मराठवाड्यामध्ये, आपल्या मातीमध्ये त्यांनी या बाबीचा निर्णय करावा अशा प्रकारची विनंती त्यांना केली. मी उद्या तेही इथं आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, इथंच निर्णय रामामध्ये होईल सकाळी. मला असं वाटतं की निश्चितपणे मी आशावादी आहे. ज्या दिवशी प्रेस घेतली त्याच दिवशी सांगितलं की अर्जुन खोतकरांनी मॅन केली म्हणून तलवार, परंतु परत ते आले आमच्याकडं. परत त्यांनी कल्याणकाडेला मला बोलले आणि मी मुंबईला शेवटचा मातोश्रीला सलाम करून येतोय. पण त्या सलाममध्ये ते गुलाम होऊन आले, तर त्याला मी काय करू शकत नाही. शेवटी ज्याचा तो प्रश्न आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, एकीकडे जालन्याचा तिढा आणि त्याचबरोबर औरंगाबादमध्ये आज होणारा युतीचा संयुक्त मेळावा, काय काय घडामोडी औरंगाबादमध्ये? बघ, आज तर संयुक्तिक मेळावा आहे सेना भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच आणि मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील. या सर्व मेळाव्यामध्ये महत्त्वाचं आकर्षण आहे ते अर्जुन खोतकर. आता ते आकर्षण राहिलेलं नाही थोडक्यात, कारण कालच उद्धव ठाकरेंनी अर्जुन खोतकरांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे युतीचा धर्म पाळा आणि उद्धव ठाकरे यांना जालन्याच्या तणावाचं रिफ्लेक्शन जे आहे राज्यातील इतर ठिकाणी सेना भाजपच्या नेत्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर पडू नये यासाठी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की तुम्ही रावसाहेब दानवेच्या पाठीशी उभे राहा आणि त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळा. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की हे कालच ठरलेलं आहे, मात्र आज मेळावा आहे. मेळाव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी जाहीर करण्यामागचा राजकीय हेतू हाच आहे की लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक स्पष्ट पॉझिटिव्ह संदेश जावा आणि भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेच्या लोकांनीही त्या ठिकाणी काम करावं अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठी ही आजचा आहे. मात्र कालच ठरलेला आहे आणि अर्जुन खोतकरांनी आपली माघार घेतलेली आहे. आता अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्यामुळं रावसाहेब दानवेंचा रस्ता साफ झालेला आहे. त्यांना आता त्या ठिकाणी अडचण येणार नाही. गोची झाली ते काँग्रेसच्या सत्तारांची, कारण गेल्या 2 वर्षापासून अब्दुल सत्तार अर्जुन रूपी बाण चालून दानवेंचा वध करणार, अर्जुन खोतकरांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार, त्यांच्या पाठीची सर्व ताकद लावणार अशा पद्धतीची प्रतिज्ञा केली होती. मात्र अचानक हा जो आहे अर्जुन रूपी बाण त्यांनी दिशा बदललेली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांच्या उमेदवार नसल्यामुळं आता अर्जुन सत्तारांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झाला की आता आयत्या वेळेला त्या ठिकाणी कुणाला उभा करावं. तर कल्याण काळे हे त्या ठिकाणचे उमेदवार आता जवळपास निश्चित झालेला आहे. एकंदरीतच आता जालन्याच्या जागेचा प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळं कसल्याही पद्धतीची आता राजकीय या ठिकाणी जी आहे वक्तव्य करण्याची गरज नाही. हे आज दोन्ही नेते रावसाहेब दानवे असतील किंवा अर्जुन खोतकर असतील हे आज एका मंचावर येतील. दोघांना एकच हार घातला जाईल आणि दोघंही ऑलबेल असल्याचं सगळं चित्र त्या ठिकाणी दाखवतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने खेळी केलेली आहे की अर्जुन खोतकरांनाच मराठवाड्याचं शिवसेनेचे समन्वयक म्हणून त्यांची जी आहे नेमणूक केलेली आहे आणि मराठवाड्यासाठी जी आहे पंकजा मुंडे भाजपच्या तर्फे समन्वयक आहेत. एका समन्वयकाच्या उमेदवारीचाच प्रश्न या ठिकाणी सुटत नसेल तर समन्वय कसं होईल असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी अर्जुन खोतकरांना काल विचारला. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी जवळपास मॅन केलेली आहे तलवार. अर्जुन खोतकर आता जे उद्धव ठाकरे सांगतील तेच करतील हे नक्की. निश्चितच धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या अपडेटबद्दल. आपण बघतोय औरंगाबादमध्ये आज महत्त्वाची घडामोड आहे. काही वेळातच ही दृश्य आपण बघू शकणार आहोत आणि त्याचबरोबर सेना भाजप युतीचा हा संयुक्त मेळावा काही वेळातच त्याला सुरुवात देखील होईल. दिल्लीमध्ये काय काय घडामोडी घडतायत भाजपच्या गोटात, तर भाजप मुख्यालयात केंद्रीय समितीची बैठक झाली आणि या बैठकीत काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते, ज्यामध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून किरीट सोमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर नागपूरहून नितीन गडकरी, पटना साहिबहून रविशंकर प्रसाद यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते.